नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा आपला फार्मर आय डी कार्ड स्टेटस विषयी होणार आहे। तर जर तुम्ही तुमचं फार्मर आय डी स्टेटस चेक करत असताना नॉट रजिस्टर्ड अशा प्रकारचा एरर येत असेल तर तुम्ही तो कसा क्लिअर करू शकता। तर त्यासाठी तुम्हाला ॲग्रीस्टॅकच्या या वेबसाईटवरती यायचं आहे। याची वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर यावरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चेक एनरोलमेंट स्टेटसवरती क्लिक करून घ्यायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा एंटर एनरोलमेंट आय डी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तर आपण या ठिकाणी आय डी टाकून घेतल्यानंतर चेकवरती क्लिक करून घ्या। चेकवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अप्रूव्हल स्टेटसमध्ये नॉट रजिस्टर्ड अशा प्रकारचा एरर दिसत असेल तर तुम्ही तो कशा प्रकारे क्लिअर करू शकता। जर तुमच्याकडे तुमचा आधार क्रमांक असेल तर या ठिकाणी तुम्ही आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमचं स्टेटस हे दिसून येणार आहे। तर एनरोलमेंट आय डी टाकल्यानंतर अशा प्रकारे दिसून येत असेल तर तुमचा आय डीचा या ठिकाणी शेवटचा कुठलाही ऑप्शन म्हणजे जर तुमचं त्याच्या पुढचा ऑप्शन 3 असेल तर 4, 4 असेल तर 5 अशा प्रकारचा टाकून घ्यायचा। या ठिकाणी 3 दिसत आहे तर आपण या ठिकाणी 4 टाकून बघूया आणि चेक करून बघूया। तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण तुमचं डिटेल या ठिकाणी दिसून येईल। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नॉट रजिस्टरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता। जर तुमच्याकडे एनरोलमेंट आय डीचा असेल आणि त्याच्यावरून तुम्हाला नॉट रजिस्टर असा मेसेज येत असेल तर तुम्ही आधारनेच तुम्ही चेक करू शकता। तर अशा प्रकारचा आधार नंबर टाकून जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला नॉट रजिस्टर असा पर्याय दिसून येणार नाही। तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।